माझा नाही केला मोठा प्रॉब्लेम झालाय। आता काय तुझं कसला प्रॉब्लेम? अगं आपल्याला पिकनिकला जायचंय ना मग तेव्हा मी कोणती हेअरस्टाईल करू हेच कळना मला। अरे माझ्या कर्मा, तू असं कर, गाडी सुरू झाली का नाही की काच खाली कर बर आणि डोसकं असं बाहेर काढ बघ, म्हणजे आपोआप होईल तुझी हेअरस्टाईल। काय चाललंय माय लेकींच्या गप्पा? म्हणजे बरं झाली तू आलीस। अगं मला सांग आत्या, आधी तुम्ही मला सांगा, पिकनिकसाठी अनघा त्यांची काय बोलणं झालंय का? अनघा म्हणजे तुम्ही त्यांच्याशी बोललात का नाही? नाही अगं माझ्या डोसक्यातच आलं नाही, माझ्या डोसक्यात फक्त हेअरस्टाईलच। आत्या कमाल करते हो बाबूजी, तुम्ही इतके हिंदी सिनेमे बघता। अहो पिकनिक ही मुळात तारा जुळवण्यासाठीच असते। हा कटी पतंग त्याच्यात होतं ना ते एक गाणं पिकनिक मधलं, ये शाम मस्तानी मदहोश की चारे यो वाढ बाय सोड आता आणि फोन लाव तिला। लाव। नाही नको, फोन नको, मी आता त्यांच्याचकडे जाते, मी त्यांच्याशी बोलते। नुसतं बोलू नगस, तिला घेऊनच यायचं। बर अगं पण ती माझं हेअरस्टाईलचं तू गप ग, म्या करती तुझी हेअरस्टाईल। कंची मस्त चपचपीत तेल लावती आणि घटमुट दोन्ही येण्या घालती बघ। चला राजे, आम्ही निघतो। इतक्या विसरतोयस, आज खरं तर माझी सुट्टी आहे। सकाळी ऑफिसमध्ये एक मीटिंग होती म्हणून आलो। आता जर वेळेवर घरी नाही ना गेलो तर मग तर काय, काहीही होणार नाही, कारण माझी बहीण इतकी शोषिक आहे ना की ती तुला काहीच बोलणार नाही। म्हणूनच तर गिल्ट येतं। मंजू समोर कधी कधी ना असं होतं की बाई बोल, हवं तर थोबाडीत मार। आपल्या हातून काही चूक झाली ना तर त्याच्यावर तिची एवढीच रिॲक्शन असते, इट्स ओके। त्या इट्स ओकेचं जास्त टेन्शन येतं। पण बायकोचा भाऊ सटक आहे, म्हणजे बायको लाख इट्स ओके म्हणत असेल, पण तिचा भाऊ सरकार तुमचा महिमा ठाऊक नाही का आम्हाला? इनफॅक्ट गेल्या कित्येक दिवसात, कित्येक महिन्यात, खर तर मला तर आठवते नाही की शेवटची मारामारी काय होतं? गरगरलो यार एकदम पटकन। चल आपण डॉक्टरांकडे जाऊया। डॉक्टरकडे कशाला? कशाला म्हणजे मागे एकदा तुला असंच झालं होतं। अरे व्यंग हे जागरणामुळे होते सगळं। हो, तरी सुद्धा आपण डॉक्टरांकडे जातोय। आपण कुठेही जात नाही आहोत, तू घरी जातोस। सत्यजित, व्यंग माझ्या बहिणीचं मन मोडलं तर खरंच मारी ना आता। या बहिणीला सांगू का तुला काय होतंय ते? हे बघ प्लीज मूर्खपणा करू नकोस, मला काही झालेलं नाही अरे। मी एक काम करतो, डोकेदुखीची गोळी घेतो, हवं तर इथे झोपतो तासभर, आणि मला घरी सोडायला गजानन आहे ना। वाय आर यू वरिंग? सत्यजित तू आता जर गेला नाही तर तुला फेकून दे ना मी ऑफिसच्या बाहेर। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मंजुषालाच काय, स्वतःच्या प्रतिबिंबालाही सांगायचं नाही आता इथे काय झालं ते, कळलं? गुड बाय विहंग। हे उद्याचं प्रेझेंटेशन एकदा झालं की मग आपल्याला ठरवता येईल पुढचं प्लॅनिंग कसं करायचंय ते। ऐक, मी 10 मिनिटात सटकणार आहे, कारण उद्याचं हे अख्खं प्रेझेंटेशन मला तयार करायचंय। पुढचं सगळं फंडिंग त्याच्यावर आहे ग। निघूयात ना नका ताई, मस्त चहा मारूयात, मग निघूयात। चहा मारूयात?
सॉरी सॉरी, हे ना विहंगाच्या संगत का असर आहे त्याचीच टर्मिनॉलॉजी आहे ही सगळी. आत्या, चहा टाकूयात ना? अरे अनघा तू बस ना इथं. बसते ना. बस ना. त्यासाठी जर घेऊन आले ना त्यांना इथे. काय? नाही म्हणजे चहा प्या असं म्हणूनच घेऊन आले ना. कर ना पटकन. हो. आजी कुठे आहे? ही काय इकडेच आहे. आहे काय ग? कशापाई कावळा गिळ्यागत ओरडायला लागली अक्काच्या काय? अनघा ना अनघा, अगं तू का आली? म्हणजे येते का नाही? कुठे? नाही नाही काही नाही अनघाताई, ते आजी काय? काय आहे अनघाताई की मुधोळकर फॅमिलीची एक पिकनिक चालली आहे. म्हणजे मी आणि विहंग पण जाणार आहोत. तर आमची अशी इच्छा आहे, म्हणजे माझी, आजीची, आत्याची, की तुम्ही सुद्धा यावं. मी नाही नाही मी. हे बघ अनघा, या घरात हक्कानं तू ये जा करतीस, हक्कानं स्वयंपाक घरात जाऊन चहा पाणी जेवणाचं बघतीस, आमच्यावर बी हक्क दावतीस. मग त्याच हक्कानं आम्ही तुला सांगतो या आमच्या बरोबर पिकनिकला चल. नाही आजी तसं नाही. मला पिकनिकला लई रोमॅन्टिक असतं. ये शाम मस्तानी. आत्या, मुस्कट फोड तिचं. अच्छा असं प्लॅनिंग आहे का? नाही म्हणजे तसंच काय नाहीये. नाही 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 खरंच नको. अहो पण अगं दोघी गेलो तर काम कोण सांभाळणार इथलं मंजुषा? हे अनघा, एका दिवसानं काय काम अडणार आहे ग तुझे? तसं नाही आजी. माझं कसं आहे, अनघाताई, तुम्हीच म्हणाला होतात ना की मी स्वतःहून काही करणार नाही, पण आपोआप जर गोष्टी घडल्या तर तुमची हरकत नाहीये म्हणून. मग आता तुम्ही चान्सच दिला नाही तर गोष्टी कशा घडतील? तिथे पिकनिकला नेऊन मला आणि सत्यजितला एका खोलीत कोंबून ठेवणार आहात का तुम्ही? हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जा. चारे आत्या अग तिकडे गाण्याच्या भेंड्या खेळूया ना. तुला आवडतात ना भेंड्या? थांबा थांबा. म्हणजे तुमच्या मनात असं जरी काही असलं खोलीत कोंबड्याचं वगैरे, तसं झालंच तर मी आणि सत्यजित फक्त भांडत बसू. पण अनघाताई तुम्ही मंजुषा तू थांब. हे बघ अनघा, आमची समद्यांची अशी इच्छा आहे की तू पिकनिकलाच नाही आमच्या घरात सून म्हणून सुद्धा यावंस. आता आमच्या इच्छेचा मान तू ठेवायचा का नाही हे तुझं तू बघून घे. ऐक मग हं? चारे आले. ए आलं धर्मसंकट. अरे मला माहितीये तूच केलंयस हे सगळं. अरे वा, अभ्यास चाललाय. बाबा, मी ते नाशिकचं काम घ्यायचं ठरवलंय. पहिल्या मीटिंगसाठी जावं लागेल नाशिकला. मी आणि स्वप्नील जाऊन येऊ. आई तू नाशिकला जाणार आहेस? आणि हा प्युअरली प्रोफेशनल निर्णय आहे, त्यामुळे उगीच कुठलाही अर्थ शोधू नका. काय संबंध? थांब, नाही तू नाशिकला जाणार आहेस? मी पण येऊ?
नाही, तुला कॅम्पला जायचंय ना? पण मग तू तेव्हा का चाललेस? नंतर जा, कारण मला पण यायचंय. शुभ्रा, मोठ्यांच्या प्रत्येक गोष्टीत पटर पटर केलीच पाहिजे, कंपल्सरी आहे का? सॉरी, फक्त तू आणि मी बरेच दिवसात कुठे गेलो नाही ना, म्हणून म्हंटलो. जाऊ, तू कॅम्पहून आलीस की जाऊ आपण. एलिफंट केव्हला जायचं? हो, एलिफंट केव्स नाही आणि एलिफंटा केव्स. ओके? येस. आजोबा तुम्ही पण येणार? यस. मुझे खुशी मिली इतनी, मुझे खुशी मिली इतनी के मन में ना समाए, बाबा. पलक बंद कर लूं. काय तुमचं काय आता? काय मी मजेत गाणं म्हणतोय, उगीच कोणी वेगळा अर्थ काढू नका. There's a big ball in the sky. I cannot reach it even if I try. शुभ्रा, All day it's शुभ्रा, तुझं काय आता? मी पुढे म्हणते. It hides itself in the night. खुशी मिली इतनी मैं नाशिक हूँ. चला. मागं काय लपवतीस? काय नाही. दाखव मला. दाखव म्हणलं ना. आत्याजी, ही माझी मम्मा आहे. स्वेअर ऑन मी. ते खोटी स्वेअर घेतली तर माणूस. असं काहीतरी अभद्र बोलू नकस. आत्या, ही माझी मम्मा आहे ना. आत्या, माझ्या मम्माचं नाव काय आहे? प्रिया. प्रिया सत्यजित मुदळकर. कुठे गेलते? मला एक मम्मा सारखी बाई दिसली. चारे बाळा, ध्यान लावून बसायचंच असेल ना, तर हे पुण्यातलं संपीव आणि कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन बस. समोर असं अन्न तिष्ठत ठेवून काय चाललंय तुझं? हा, कुठे समाधी लावून बसते आहे? काय नाही. हा, रडतीस कशा पायी? मनासारखी खरेदी झाली नव तुझ्या? काय ग? आपल्या एका चुकीमुळं आपण अख्ख्या कुटुंबाला दुःखाच्या उंबरठ्यावर पुन्हा उभं करतोय. ही जाणीव जीवाची कालवा करते आज. चुकी? तू कसली चुकी केलीस? अगं काय चाललंय तुझं? काय नाही, खरंच काय नाही. हे बघ चारे, तुझ्या मनात जे काय साचलं असेल ना, ते बोलून मोकळी हो. भावनांचं ओझं असं मनावर वाहणं बरं नाही, आणि ते तुला जमणार भी नाही. तेव्हा काय असेल ते सांगून मोकळी हो. उगा त्याचा डोसक्यावर भार वाहू नग. काय झालं? आई, मी आर्याला. आर्याचं काय? नाही म्हणजे चूक माझीच आहे. मी आर्याचा हात सोडायला न होता. वर कुठं हरवली असती तर सत्या? नाही, सत्याची काय अवस्था झाली असती ह्याची कल्पनाच करवत नाही. अगं,
एवढंच आहे ना व? हा एवढंच. अगं मग खुळे, झालं ते होऊन गेलं. आता त्याच्यावर एवढा विचार कशापायी करत बसली आहे? अचानक मनाला केलीच होती. आता ती तुझ्या हातनं हरवली तशी तू तिला शोधून बी काढलीस. तू सत्याला फोनवर सांगितलं नसतंस ना व, तर आम्हाला काय बी कळलं नसतं. आहे तुम्हासनी कळलं की म्या काय तू काय हं? काय नाही. बॉटल बुक कॅप ऑरेंज रिंग वॉटर बॉटल. आर्या, फोटो कुठं आहे? कुठला फोटो? तुला चांगला ठाव आहे मी कुठल्या फोटो बद्दल विचारते? फोटो माझ्या हवाली कर. पण का? फाडून फेकून द्यायचं. आत्या माझ्या संकट वाद नको. त्या फोटोमुळेच ना तुझं डोसकं फिरलंय, म्हणून माझा हात सोडून त्या बाईच्या पाठीमागे पळत गेलीस. पण मी त्याच्यासाठी सॉरी बोलली आहे ना. तुला पाहिजे तर मला अजून पनिशमेंट दे, पण प्लीज तो फोटो राहू दे प्लीज. बावळे, तुला कळत कसं नाही? अगं तो फोटो कोणाच्या हाती लागला ना तर कोणाला जर सापडला माझ्या सिक्रेट जागेवर ठेवलं. अगं तुला तुझ्या बापचं डोकं ठाव नाही. एकदा का बारीक संशय आला ना तर मूळ खोदून काढील तू. त्यात त्याला कळलं ना की म्या तुला सांगितलं की ती तुझी आई होती. माझ्या मम्मावरून एवढा का प्रॉब्लेम झालाय? माझीच मम्मा आहे ना ती, बाबांची बायकोच आहे ना. आर्या, मला असले प्रश्न विचारायचे नाही. आत्या, माझी मम्मा वाईट होती का ग? तू मला ती माहितीये मागे चेटकिणीची गोष्ट सांगितलेलीस, त्याच्यामध्ये तू सांगितलेलंस की गावातली सगळी लोक त्या चेटकिणीचं नाव सुद्धा नाही काढायची. माझी मम्मा त्या चेटकिणी सारखी होती का? नाही ग सोनू, असं नाहीये. बाबा म्हणतात की मम्मा गॉडकडे गेली. जर ती चेटकीण होती तर ती कशी गेली देवाकडे? आर्या, मला आता कुठला बी प्रश्न नकोय. मला फक्त फोटो दे. मी नाही देणार. आर्या, फोटो दे नाही तर रट्टा दे. तरी पण नाही देणार. आर्या, काय ग, काय खलबत चाललं ती? काय नाही, मी तिचा अभ्यास घेत होती, प्रश्न विचारत होती. इंग्रजीचा? हं? काय मला काय माहित, मी माझा अभ्यास करते. Nadu had deep wishes to give caps to his friends on his birthday. उद्या माझा कॅम्प आहे बाबा, मी जाणार आहे आणि आम्ही तिकडे सगळे खूप मस्ती करणार आहोत. पूर्णाजी माझ्यासाठी बाहेर चिवडा करते, तो मी घेऊन जाणार आहे आणि माझ्या फ्रेंड्सला पूर्णाजीचा चिवडा जाम आवडतो. सोन्या काका मला बस पर्यंत सोडायला येणार आहे आणि मी तिकडे उद्या राहणार आहे आणि डे आफ्टर टुमॉरो मी परत येणार. मी तुम्हाला का सांगते सगळं? तुम्ही इकडे नाहीच आहात ना. जर असता तर मी तुम्हाला सगळं सांगितलं असतं आणि तुम्ही मला बस पर्यंत सोडायला पण आला असता, स्नेहा आणि नक्षत्राच्या बाबांसारखे. मी नसताना तुम्ही नीट राहा. टेक केअर. सोबत घेऊन जाणार नाही मी तुम्हाला. तिकडे कुठे हरवलं तर. गुड नाईट, झोपते मी आता. बापाचा फोटो समोर ठेवून फोटो संग बोलत बसली होती, जणू काही बापच समोर बसल्या. हे मंजिरी,
अगं मी तुझ्याशी बोलतीये. ऐकते. तुला हवं असेल तर शुभ्रा कॅम्पला गेल्यावर फोटो गायबच करते म्या. कशाला? कशाला म्हणजे हे काय येड्यागत फोटो संग बोलत बसायचं म्हणजे? कोणी पाहिलं तर खुळी म्हणेल ना आपल्या पोरीला. कोण बघणार आहे? नाही म्हणजे कोणी येणार नाही, पण दादाने बघितलं तर. हुशार आहे शुभ्रा. बाबांच्या नजरेला सुद्धा नाही पडू देणार ती. तुला चालेल? नाही म्हणजे बापाला तोडलंच पोरीपासून. आता फोटो तरी कशाला पाहिजे? तुम्ही सुद्धा असं बोलताय पूर्ण मावशी. तुम्हाला तर माहिती आहे मला शुभ्राला यांच्यापासून कधीच तोडायचं नव्हतं. हे माहिती आहे ग मला. मी आपली फिरकी घेत होती तुझी. आता तुम्हीच राहिला होतात फिरकी घ्यायची. नशिबाने एवढी फिरकी घेतलीये ती पुरेशी नाहीये का? एवढी इमोशनल होऊ नकोस ना माझ्या सोन्या. मग राहू दे ना फोटो तिच्या जवळ. राहू देत. तेवढेच तिला तिचे बाबा तरी मिळते.